नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। बिबट्या शिरला घरात, रेस्क्यू टीम आली पण औषधीच कालबाह्य, चक्क 6 तास बिबट्या घरात, घरातील मुले तहान भुकेने व्याकुळ। रामटेकजवळच्या टुयापार येथे चक्क एक बिबट घरात शिरला, वनविभागाची टीम पोहोचली, त्यांनी रेस्क्यू टीमला प्राचारण केले। चक्क 4 ते 5 तास लोटल्यावर रेस्क्यू टीम पोहोचली, परंतु इंजेक्शन भरले, परंतु लक्षात आले की ही औषधी कालबाह्य आहे। नंतर ऑपरेशन थांबविण्यात आले। त्यानंतरही 3 तासानंतरही औषधी न पोहोचल्याने वातावरण चांगलेच तापले। देवलापार प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या टुयापार येथे आज सकाळी जंगलाच्या दिशेने आलेला बिबट्या मनोज सांगोडे यांचे घरात शिरला। येथे यावेळी मनोज यांचा तिसरीत शिकणारा 9 वर्षीय अर्णव हा बाहेरच अंगणात असलेल्या बैलबंडीवर उभा होता। त्याला बिबट्या बकऱ्यांच्या गोठ्यात शिरताना दिसला। त्याने लगेच त्याच्या घरात असलेल्या वडिलांना सांगितले। वडिलांनी मांजर वगैरे असेल म्हणून दुर्लक्ष केले। त्यानंतर वारंवार जिद्द करीत असल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो तुराट्यांच्या मागे लपलेला दिसला। त्यांनी शेजारच्याच्या माध्यमाने ही माहिती वनरक्षक कोमल राऊत यांना दिली। ते वनपरिक्षेत्र शेषराव टुले यांचे सोबतच होते। लगेच त्यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन टुयापार गाठले। संरक्षण म्हणून उघड्या बाजूला लगेच जाळी लावली व नागपूर येथे त्यांचे वरिष्ठ अधिकारी व रेस्क्यू टीमला कळविले। 4:30 दरम्यान रेस्क्यू टीम पोहोचली। अर्धा तास त्यांनी तयारी केली। त्यानंतर सायंकाळी 5 दरम्यान बिबट्याच्या बाजूने असलेल्या खिडकीजवळ ते पोहोचले व त्यानंतर डॉट मारण्याकरिता आणलेली औषधी कालबाह्य असल्याचे त्यांचे लक्षात आले। याबाबतची माहिती लपवून ठेवली। काही सुज्ञ नागरिकांनी व उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्या शांता कुमरे यांनी विचारणा केली असता त्यांनी बाब सांगितली। त्यानंतर त्यांनी ही माहिती नागपूरला दिली। रात्र होऊ लागली तेव्हा वातावरण तापू लागले। त्यावेळी वनविभागाला उत्तर देता आले नाही। औषधी नव्हती तेव्हा टीम आली कशी याबाबत उपस्थित नागरिक जाब विचारू लागले। त्यानंतर रात्री 7 नंतर औषधी घेऊन गाडी पोहोचली। त्यानंतर कार्यवाही सुरू करण्यात आली व बिबट्याचे रेस्क्यू करण्यात यश आले व मनोज सांगोडे व त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा श्वास घेतला। वनविभागाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप। याबाबत रेस्क्यू टीमचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश फुलसंगे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव टुले यांना औषधी नसल्याची माहिती दिली होती असे बोलत होते, परंतु डॉट मारण्याकरिता लागणारी औषधी नाही तर रेस्क्यू टीम आली कशी असे नागरिक विचारत होते। एकंदरीत डॉक्टर फुलसंगे हे उपस्थितांना समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हते। डॉक्टरच्या औषधीचा वनविभागात तुटवडा। याबाबत माहिती घेतली असता डॉटला लागणारे केटामाइन व झायलाजिन ही औषधी लागतात, परंतु ही औषधी वनविभाग नागपूर येथे संपलेली असल्याची अधिकृत माहिती आहे। सदर औषधी या इंदोर, मध्य प्रदेश येथेच मिळत असल्याची माहिती आहे। नागपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याची मोठे प्रमाणात प्रकरणे होत असताना वनविभागाचा औषधीविषयी किती निष्काळजीपणा आहे हे स्पष्ट होते। रेस्क्यू टीम डॉक्टर राजेश फुलसंगे, पशु वैद्यकीय अधिकारी प्रवीण मानकर, पशु पर्यवेक्षक वनपाल श्रीकृष्ण आसोले, नवरक्षक PN वावधने, वाहन चालक स्वप्नील भुरे, बंडू मंगर, चेतन बारसकर, रेस्क्यू टीम नागपूर। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।